पाहूयात पुढची बातमी। युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांमध्ये सध्या भीती पसरल्याचं पाहायला मिळते। पेट्रोल डिझेल महाग होण्याच्या भीतीने पेट्रोल पंपावर गर्दी पाहायला मिळाली। संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा लागल्या। युद्धामुळे इंधन पुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जाते। सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम होईल अशी भीती सामान्यांना वाटते आणि त्यामुळे संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर वाहन चालकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। आखाती देशाच्या युद्धामुळे पेट्रोल पंप बंद होणार असल्याची अफवा पसरली। अफवा पसरताच हिंगोलीमध्ये पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली। वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। हिंगोली शहरातल्या पेट्रोल पंपावरून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। हिंगोलीच्या वसमत शहरातील दोनही पेट्रोल पंपावर नागरिकांनी रात्री 8 वाजल्यापासून या ठिकाणी गर्दी केल्याचं दिसत आहे। आपण पाहू शकता की वसमत शहरातल्या दोन पेट्रोल पंप जे आहे ते सर्वात मोठ्या या ठिकाणी 8 वाजल्यापासून गर्दी मोठ्या केलेली आहे। आणि एक नागरिकांमध्ये एक अफवा आहे की इराण इस्रायल मध्ये जे काही अमेरिकेमध्ये जे काही युद्ध चालू आहे आणि या युद्धाच्या दरम्यान मध्ये पेट्रोल बंद होईल अशी देखील अफवा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पसरली असल्यामुळे नागरिकांनी शहरी असेल ग्रामीण भागातील नागरिकांनी पाण्याचे कॅन असतील जार असेल बिस्लरी बॉटल असेल तेल भरण्यासाठीची कॅन असतील ते देखील असेल अशा विविध साहित्य या ठिकाणी घेऊन नागरिकांनी गर्दी केलेली आहे। अक्षरशः पेट्रोल भरणाऱ्या माणसाचं तोंड देखील दिसत नाहीये। पेट्रोल मालक असेल पेट्रोल टाकणारे जे काही कर्मचारी असेल यांना या ठिकाणी पेट्रोल टाकण्याचं देखील सुचत नाहीये। त्यामुळं परिसरातील ग्रामीण भागातील शहरातील अनेक नागरिकांनी देखील या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं देखील या ठिकाणी दिसत आहे। आपण पाहू शकता की शहर पोलीस स्टेशनचे या ठिकाणी गाडी देखील आलेली आहे। पोलीस कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील या ठिकाणी करताना दिसत आहे। आणि याच ठिकाणी जे आहेत ते गर्दी मोठ्या प्रमाणात केलेली या ठिकाणी दिसत आहे। आता प्रशासनाच्या वतीने या नागरिकांना कुठंतरी इशारा द्यावा आणि हे जो नागरिकांना जे काय अफवा आहेत की पेट्रोल भेटणार नाही अशी अफवा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। आता प्रशासनाच्या वतीनं कुठेतरी यांची दखल घेतली पाहिजे असा देखील इशारा अनेक नागरिकांतून मोठ्या प्रमाणात होत आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत हिंगोली। इराण इराक या देशावर होणारे आखाती देशावर होणारे हल्ले आणि या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल बंद होणार किंवा पेट्रोल अतिशय महाग होणार ही अफवा वसमत शहरात आज सायंकाळी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यानंतर आपल्याला पेट्रोल मिळणार नाही या आशेने मग प्रत्येक वाहनधारक हातामध्ये पाण्याची बाटली असो जार असो किंवा आपली गाडी असो मिळेल ते घेऊन पंपावर अतिशय तुफान गर्दी केलेली आहे। व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये अफवा फैलल्यामुळे लोकांमध्ये खळबळ अशी पसरली की त्यांना काही समजलं नाही की पेट्रोल बंद होणार अशी त्यांच्यामध्ये चर्चा पसरली होती। त्यामुळे त्यांनी इकडे दावा केला पेट्रोल घेण्यासाठी। लोकांच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण झाला की बाबा युद्ध झालं आणि तेलचे आता संबंध आपले खराब होणार, बरोबर आहे। मग त्याच्यामुळं जे तेलाचा लोकांच्या मनात असा विषय निर्माण झाला की समजा तेल आपल्याला भेटणार नाही ते अगोदरच घेऊन चाललेत आणि साठवण करून ठेवालेत। जर उद्याच्याला जर भाव वाढला तेलाचा तर त्यांना समजा ते वापरात घेता येतील ते तेल जे आहे त्याच्यामुळे ते घेऊन चाललेत आता।